अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला जवळपास 1 महिना होत आलाय. या महिनाभरात राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा बराच मागे पडला. कालच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. पण या सगळ्यामध्ये अजितदादांच्या जाण्यानंतर ज्या पद्धतीने सूत्र ही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातात दिसतायत त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये. अगदी अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर लगेचच पक्षाची सगळी सूत्र आपल्या हातात आहेत अशाच अनुषंगाने हे दोन्ही नेते सगळीकडे वावरताना दिसले. जरी पदांवरती सुनेत्रा पवार असल्या तरी पाठीमागनं सगळं तटकरे आणि पटेलच चालवतायत असं बोललं जातंय. त्यातही रोहित पवारांनी थेट अजितदादांच्या अपघाती मृत्यूवरून पटेल आणि तटकरेंना निशाण्यावरती घेतल्यानंतर या दोघांवरही शंका घेण्यात आल्या. पण या सगळ्यामध्ये कालच्या अधिवेशनातला एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय, ज्यामध्ये दादांच्या आमदार सरोज अहिरे थेटपणे तटकरे आणि पटेलांवरती निशाणा साधताना दिसतायत. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देऊ देणं, पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्ही इथून निघा असं त्यांना म्हणणं, या सगळ्यामुळे पुन्हा एकदा पटेल आणि तटकरेंचा पक्षावरचा कंट्रोल हा स्पष्टपणे लक्षात येतोय. पण असे एक नाही तर अनेक प्रसंग दिसतायत ज्यामध्ये पटेल आणि तटकरे सुनेत्रा पवारांवरती आपला कंट्रोल आणि पक्षावरती सुद्धा आपला कंट्रोल दाखवताना दिसतायत का, असाही प्रश्न पडतो. याचे आणखी काही प्रसंग सांगायचे तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होत्या त्याच्या आदल्या रात्रीच जेव्हा देवगिरीवर त्या पोहोचल्या होत्या तेव्हा सुद्धा पटेल आणि तटकरे हे देवगिरीवरती त्यांना ब्रीफ करायला गेले होते. शपथविधीवेळी काय करायचं, पुढचं सगळं नियोजन कसं आखायचं याविषयी त्यांना सल्ला दिला. त्यानंतर शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुद्धा सुनेत्रा पवारांच्या दोन्ही बाजूला हे नेते ठाण मांडून बसले होते. कोणाला सुनेत्रा पवारांच्या जवळ सुद्धा जाऊ द्यायचं नाहीये का, सुनेत्रा पवारांना इतकं प्रोटेक्ट करण्याची गरज आहे का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. त्यानंतर जेव्हा सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा सुद्धा त्यांना अगदी खुर्चीत बसवण्यापासून ते त्यांनी पहिली सही करेपर्यंत सगळ्या गोष्टींचं ब्रीफिंग पटेल आणि तटकरेच करत होते. त्यावेळी पार्थ पवारांना सुद्धा सुनेत्रा पवारांच्या शेजारी खुर्ची टाकून बसायला प्रफुल्ल पटेलांनीच इशारा दिलेला. यानंतरचा पुढचा अंक पाहायला मिळाला तो दिल्लीमध्ये. खरं तर मोदी शहांशी अजितदादांपेक्षा पटेल तटकरेंचे चांगले संबंध आहेत असं सातत्याने बोललं जातं. याचा प्रत्यय पुन्हा आलेला. मागे सुद्धा अजितदादांच्या माघारी हे दोन्ही नेते मोदी शहांना भेटल्याचं पाहायला मिळालं होतं. आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये संसदेत घेऊन जाणं, मोदी आणि शहांच्या भेटीवेळी प्रामुख्याने उपस्थित राहणं आणि तिथे सुद्धा सुनेत्रा पवार जरी पक्षाच्या मुख्य असल्या तरी पक्षातलं आपलं महत्त्व प्रस्थापित करणं, यासाठी हे दोन्ही नेते पुढे आल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत ज्या ज्या घडामोडी घडल्यात तिथे तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सातत्याने सुनेत्रा पवारांच्या आजूबाजूला दिसतायत. आम्ही अजितदादांची उणी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय असं ते सांगताना दिसतायत. त्यामुळे सुनेत्रा पवारांचं फक्त नाव पुढे करून सगळा कार्यभार हे दोघेच चालवतायत अशी चर्चा होतीये. त्यातही प्रफुल्ल पटेलांनाच पक्षाचा अध्यक्ष व्हायचं होतं, पण त्यांच्या नावाची जशी चर्चा झाली तसा पक्षातनंच मोठा विरोध त्यांना झाल्यानं त्यांनी मवाळ भूमिका घेतल्याचं बोललं जातं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनातच सरोज अहिरेसारखे नेते आम्हाला दादांच्या जवळ जाऊ दिलं नाही, बहिणींच्या तरी जवळ जाऊ द्यावं असं म्हणत तटकरे आणि पटेल यांच्या भूमिकेवरती थेट प्रश्न उपस्थित करताना दिसल्या. आमदारांना तटकरे आणि पटेलांनीच आधी अजितदादांपासून तोडलं आणि आता वहिनींपासून सुद्धा ते लांब ठेवतायत का, अशी आमदारांची खदखदच बाहेर आल्यानं प्रचंड चर्चा झाली. खरं तर याआधी सुद्धा तटकरे आणि पटेल पक्षाच्या चाव्या हातात घेत असल्याने अनेक आमदार नाराज झाल्याची चर्चा झाली होती. आता मात्र हीच नाराजी थेट बंडात सुद्धा उमटू शकते असं बोललं जातंय. अजितदादांच्या पक्षात सुनेत्रा वहिनींच्या हातात पक्षाची सूत्र आली असली तरी पक्ष चालवणारे जर तटकरे आणि पटेल असतील तर दादांच्या पक्षात आपला निभाव लागेल का, या प्रश्नाच्या उत्तरावरती आमदारांची भूमिका ठरणार आहे. आजवर मराठा आणि पश्चिम महाराष्ट्र असा राजकारणाचा बेस राहिलेल्या राष्ट्रवादीवर आता कोकण, विदर्भ आणि मराठवाडा, त्यातही मराठा नसलेल्या नेत्यांचं वर्चस्व हे पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पचणी पडणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी या सगळ्या प्रसंगांबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच तटकरे आणि पटेल सुनेत्रा पवारांवरती आपला कंट्रोल आणि पक्षावरती सुद्धा आपला कंट्रोल दाखवायचा प्रयत्न करतायत का? हे राजकारण नेमकं कुठल्या दिशेला जाईल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.